नमस्कार मित्रांनो, तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते. आज होती नवरात्री. घरात दर्शन वगैरे घेऊन डायरेक्ट निघलो. स्टेशनला नाश्ता केला, मग डायरेक्ट आपण पनवेल स्टेशन जायला निघलो. तर माझ्यासोबत होती श्रेया, मला नेहरू स्टेशनला थांबलेली. तिथून डायरेक्ट आपण गेलो पनवेलला. तर रिया भेटली, थोडा रियाशी गप्पा गोष्टी केली. नंतर निघलो पनवेलला आपण. ट्रेनमध्ये बसलो. पनवेलला गर्दी खूप होती. मग नंतर डायरेक्ट पोचलो कॉलेजला. थोडा कॉलेजचं जे काम होतं, साईन वगैरे करायची ते करून घेतली असाइनमेंटची. नंतर थोडा फ्री टाईम बसलो. मग नंतर मी गेलो हॅपी बर्थडे. थँक्यू. थोडा आय डी कार्डचा फॉर्म भरायला. माझा आय डी कार्ड पडला होता, 200 रुपये त्याचे पण घेतले. मग नंतर निघलो आम्ही ओरिएंट मॉलला जायला रिक्षामध्ये. मी, महेश, श्रेया आणि बाकीच्या दोन रिक्षा केलेल्या. मग नंतर पोचलो ओरिएंट मॉलला. पोचून थोडा गेलो शॉपमध्ये, यांना काहीतरी पाहिजे होता पोरींना. तिथे आम्ही थोडा टाईमपास केला. मग नंतर गेलो मॅकडीमध्ये, थोडा खायला गेलो. मग थोडा नंतर गेम खेळायला लागलो. हे लोकांनी कधी एवढा अभ्यास नसेल केला, एवढ्या मनाने हे लोक चिठ्ठ्या बनत होत्या. काय बोलत जाऊ दे, श्रेया, चारू, जाऊ दे आता काय बोलू. मग नंतर गेम वगैरे खेळून डायरेक्ट आपण निघलो घरी जायला. घरी जाताना नेरूळला पोचलो. डायरेक्ट माझ्या गाडीचा सायलेन्सर फाटला होता, थोडा वेल्डिंग केला तो शिरोण्याला जाऊन. मग नंतर घरी पोचलो. फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट निघलो गावदेवी मंदिरात जायला संध्याकाळी. मस्त सजावट केलेली बघा, आई गावदेवी लिहिलेला. मस्त गावदेवी मातेचं दर्शन घेतला. मग नंतर बाहेर जाऊन एक एक देवीचं, सगळ्या देवींचं दर्शन घेतला. खूप मनाला भारी वाटला. खूप दिवसानंतर मंदिरात गेलो. मग नंतर आपण डायरेक्ट थोडा बाहेर जाऊन भजन ऐकला. भजन होता. भजन ऐकल्यानंतर आपण डायरेक्ट घरी गेलो. चला तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. बाय बाय.